भाषा हे वादाचं माध्यम असूच शकत नाही। मराठी अनिवार्य आहेच, पण इतर भारतीय भाषा सुद्धा आल्या पाहिजेत। मराठी माणूस संकुचित विचार करूच शकत नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। देशातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक म्हणजे मराठी। मराठी भाषेमुळे साहित्य समृद्ध झालं। पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात दर्जा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जेएनयू मधल्या फडणवीसांच्या कार्यक्रमाविरोधात एसएफआयचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचं उद्घाटन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रोपगंडा चालणार नाही अशा आशयाचे झळकावले फलक। एसटी मधील एकेरी गट आरक्षणावरची 30% भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर निर्णयात बदल। कोकणसह घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला 24 तास रेड अलर्ट। प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिक कोर्टाकडनं राहुल गांधींना जामीन मंजूर। हर्षल पाटीलचे कोणतेही देयक शिल्लक नाही। हर्षल पाटील जिल्हा परिषदेचा कंत्राटदार नाही, सांगली जिल्हा परिषदेकडून स्पष्टीकरण। आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी। महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।